नमस्कार मंडळी, मी श्वेता। आज बनवूया दाल बाटी आणि सांबर आणि त्यासोबत कांदा आणि लिंबू। वा, सकाळचा नाश्ता असो किंवा कोणताही कार्यक्रम बनवा अशा कुरकुरीत खुसखुशीत अशा दाल बट्ट्या। तर चला बनवूया। सुरुवातीला दाल बट्टी बनवूया। तिथं 2 वाटी मी बट्ट्याचं पीठ घेतलेलं आहे। घातले ओवा आणि सोडा। ओवा थोडासा हातावर बारीक करायचा आणि त्यात सोडा घालायचा। आता चवीप्रमाणे यामध्ये घालायचंय मीठ। मीठ तर महत्त्वाचंच असतं। चवीप्रमाणे मीठ घातलंय। आता यामध्ये घालायचं अर्धी वाटी दही, जे की घरचं दही मी यामध्ये घातलेलं आहे। अर्धी वाटी दही आणि 1 वाटी आपण तेल घातलेलं आहे यामध्ये। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता सुरुवातीला आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही, तर सुरुवातीला आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आता हे तुम्ही बघू शकता, हाताने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये घालायचे पाणी। आता सुरुवातीला पाणी डायरेक्ट घालायचे नाही, थोडं थोडं करून पाणी घालून पिठाचा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे। तर आपण एकाच वेळी जर भरपूर पाणी टाकलं तर कधी पीठ पातळ किंवा घट्टही होऊ शकतं। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण एक मस्त असा गव्हाचा गोळा जसा बनवतो तसं या बट्ट्याचा गोळा बनवून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान प्रकारे आपण तयार केलेलं आहे। तर आता सुरुवातीला त्याचे गोळे बनवून घ्यायचे। आता हे गोळे कसे बनवायचे, मीडियम साईजचे चपटे गोळे आपण आता इथं बनवून घेणार आहोत। हे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण गोल करून चपटे गोळे बनवून घेतलेले आहे। तुम्ही अशा प्रकारे कधी दालबट्टी खाल्ली का, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुमची काही वेगळी रेसिपी असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर आमच्या इथं अशा प्रकारे आम्ही दालबट्टी बनवतो आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी छान प्रकारे आपल्या दालबट्ट्या एकदम कुरकुरीत अशा तयार होतात। आता इथं आपण सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता चपटे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत। तर आता एका पातेल्यात भरपूर असं पाणी घातलेलं आहे, त्याला चांगली उकळी फुटून द्यायची। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि छान उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही गोळे तयार केलेले आहे ते त्यामध्ये एक एक करून सोडायचे। आता इथं मी एक एक करून आपले सगळे गोळे सोडून घेतलेले आहेत। जेवढं जास्त गरम पाणी असेल तेवढे गोळे छान आपले फुगतात। आता सगळे गोळे आपण यामध्ये घातलेले आहे आणि एक 15 ते 20 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवून चांगली आपण त्याची वाफ काढून घेणार आहोत, चांगले वाफवून घेणार आहोत। बट्ट्याचं पीठ हे पटकन शिजतंय। आता त्यावर ठेवायचे झाकण। आता त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटात आपल्या बट्ट्या ह्या वाफवून निघणार आहेत। तर मी तुम्हाला दाखवते की एकदम छान अशा फुगलेल्या बट्ट्या कशा असतात। आता हे बघा, अगदी छान प्रकारे आपल्या ज्या काही बट्ट्याचं पीठ आहे ते छान वाफवून निघलेलं आहे। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि एक एक अशा प्रकारे बट्ट्या सगळ्या काढून घ्यायच्या। आता तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे आपल्या बट्ट्या एकदम छान फुगलेल्या आहेत। आता इथं मी सगळ्या बट्ट्या काढून घेतलेल्या आहे। आमच्याकडे काही कार्यक्रम असला की आम्ही अशाच प्रकारे दालबट्टी बनवत असतो। आता हे बट्ट्या आपलं गरम आहे तोपर्यंतच कापून घ्यायच्यात। तुम्ही चौकोनी त्रिकोणी कशाही कापू शकता। आता इथं मी चौकोनी काप तयार केलेले आहेत। सगळ्या बट्ट्या आता आपण कापून घेणार आहोत।
तर हे बघा आतमधलं पीठ एकदम छान प्रकारे वाफवून निघलेलं आहे, त्यामुळे आपल्या बट्ट्या पटकन कट होत आहेत. आता आपल्या सगळ्या बट्ट्या आपण मस्त अशा कापून घेतलेल्या आहेत. आता बट्ट्या सगळ्या कापून झालेल्या आहेत. तर आता अशा कच्च्या बट्ट्याही तुम्ही खाऊ शकता. अगदी खायला सुरुवातीला एकदम छान प्रकारे लागतात. आता आपण हे तळून घेणार आहोत. आता सुरुवातीला काय करायचं, कढईमध्ये भरपूर असं तेल टाकायचे आणि तेलाला चांगल्या प्रकारे गरम झालं की त्यामध्ये आपल्या जे काही बट्ट्या आहेत त्या सोडायच्या. आता आपलं तेल चांगलं गरम होतंय. आता त्या गरम तेलात आता आपण एक एक अशा प्रकारे बट्ट्या सोडून घेणार आहोत. हळूहळू अशा प्रकारे आपल्या बट्ट्या आपण सोडलेल्या आहेत आणि तेल इथं तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे गरम झालेला आहे. थोडासा गॅस कमी करायचा आणि आपल्या सगळ्या बट्ट्या अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या झारीच्या साहाय्याने. आता इथं मी तळून घेत आहे. तुम्ही बघू शकता आता कलर त्याचा बदलत चाललेला आहे आणि अशा मस्त लालसर अगदी कडक अशा आपल्या बट्ट्या इथं तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघा आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत. गरम क्रिस्पी आणि खुसखुशीत आपल्या बट्ट्या आता आपण काढून घेतलेल्या आहेत. ताटात एका ताटात काढून घ्यायच्या. आता ह्या बट्ट्यांसोबत सांबार कसं बनवायचं, तर इथं बघा अद्रक लसणाची पेस्ट, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचे. आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचा उभा चिरलेला कांदा. आता इथं मी 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले होते. आता ते चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायची अद्रक लसणाची पेस्ट, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. टोमॅटो घातलाय, फ्राय करून घ्यायचा. आता छान प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये घालायचे आपल्याला मसाले. इथं मी हळद, सांबार मसाला, लाल तिखट घातलेला आहे. अशा प्रकारे मसाले त्यामध्ये घालून मिक्स करायचे. वरून कढीपत्ता टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. आता इथं कोथिंबीर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण जे बट्ट्या तयार करताना जे काही खाली पाणी राहिलेलं होतं, बट्ट्या वाफवून आपण जे काही पाणी खाली ठेवलेलं होतं ते ह्या सांबरामध्ये घालायचे. त्यामुळे सांबराची जी काही चव आहे ती अप्रतिम अशी तयार होते. आता इथं व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपण सुरुवातीला जी काही तुरीची डाळ शिजवलेली होती, आता तुरीची डाळ मी इथं 5 शिट्ट्या घेऊन शिजवलेली होती, ती तुरीची डाळ मी इथं यामध्ये घातलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे तुम्ही बघू शकता मी बट्ट्याचं जे काही पाणी आणि तुरीची डाळ यामध्ये घातलेली आहे. आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकण यावर ठेवायचे. आपलं बट्ट्यांसाठी स्पेशल असं सांबार इथं तयार झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता आपलं असं झणझणीत चमचमीत असं सांबार आणि दाल बट्टी तयार झालेली आहे. घरी कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणतेही पाहुणे येणार असो तर अशा प्रकारे दाल बट्टी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.